शिवसेनेने ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपशी युती केल्यामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या महाराष्ट्रामध्ये जागा वाढल्यात, तर दुसरीकडे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंनी भाजपची साथ सोडल्यामुळे त्यांना त्याचा फटका बसल्याचं एक्झिट पोलमधून पाहायला मिळतंय। बघूया एक रिपोर्ट। महाराष्ट्रामध्ये शिवसेनेने जेव्हा भाजपशी युती केली तेव्हा शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर चोहोबाजूंनी तुफानी टीका झाली। पण आता एक्झिट पोलचे अंदाज पाहता उद्धव ठाकरे यांची ही राजकीय खेळी फायद्याची ठरल्याचं चित्र सध्या तरी दिसतंय। खरं तर एक्झिट पोल हा निकाल नसला तरी या एक्झिट पोलमध्ये सध्या शिवसेनेच्या जागा वाढल्यामुळे शिवसेनेचं बळ वाढलंय। नेटवर्क 18ने महाराष्ट्रामध्ये देखील एक्झिट पोल दाखवलेला आहे। भाजपला आणि शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळताना दिसतंय। शिवसेनेला तर 21 ते 22 23 पैकी 21 ते 22 जागा दाखवलेल्या। आनंद आहे आम्हाला सुद्धा। आम्ही जेव्हा 23 जागा लढण्याचं ठरवलं तेव्हा एक जागा जास्त लढलो आम्ही यावेळेला। तेव्हा आम्हाला असं वाटलं की आम्ही सगळ्या जागा जिंकण्यासाठीच आमची लढाई होती। जेव्हा आपण प्रत्येक जागा उमेदवार उभा करतो तो जिंकण्यासाठीच असतो आणि त्यानुसार आम्ही उद्धव ठाकरे यांची अपेक्षा अशी होती की आपण प्रत्येक जागा जिंकायला हवी। लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी शिवसेना भाजप यांच्यात अनेक वेळेला टोकाचे वाद झाले। खिशामध्ये राजीनामे असल्याची भाषा सुद्धा शिवसेनेच्या मंत्र्यांनी केली। उद्धव ठाकरे यांच्या तोंडी तर चौकीदार चोर है सारखी राहुल गांधी यांच्या तोंडची भाषा महाराष्ट्रातल्या जनतेने ऐकली। पण शेवटी युती झालीच। उद्धव ठाकरे यांनी युती झाली त्या दिवशी आपण तहात जिंकलो असल्याचं म्हटलं। एक गोष्ट नक्की की युती झालेली आहे आणि त्याच्यामुळे युतीमध्ये आता कोणीही दोन्ही पक्षाकडनं एकमेकाला दगाफटका होणार नाही। जे आम्ही करतो ते समोरून करतो, आडून कोणताही वार आम्ही केलेला नाही आणि कधी करणार नाही। एक्झिट पोलच्या आकड्यांनंतर 2014 मध्ये असलेली शिवसेनेची स्थिती कायम राहील असं चित्र आहे। भाजपशी युती केल्याचा शिवसेनेला फायदा झाल्याचं एक्झिट पोलवरून दिसून येत आहे, तर दुसरीकडे भाजपची साथ सोडल्यानं चंद्रबाबू नायडू यांना फटका बसताना दिसतोय। खरं तर चंद्रबाबू हे पूर्वी एनडीए सोबतच होते, मात्र गेल्या वर्षी ते एनडीएतून बाहेर पडले। 2014 मध्ये आंध्र प्रदेशात चंद्रबाबूंच्या तेलुगू देसम पक्षाला 15 जागा मिळाल्या होत्या, मात्र एक्झिट पोलमध्ये त्यांना 10 ते 12 जागाच मिळताना दिसतात। तसंच अन्य एक्झिट पोलमध्ये पीडीपीला 4 ते 6 जागा असल्याचा अंदाज आहे। विरोधक जगन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेसला मात्र 13 ते 14 जागा मिळतील असा अंदाज एक्झिट पोलमधून पाहायला मिळतोय। 2014 मध्ये वायएसआर काँग्रेसला अवघ्या 8 जागा मिळाल्या होत्या। यावेळेला जगन रेड्डी हे एनडीएच्या जवळ जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते। ही सगळी पार्श्वभूमी पाहता एकीकडे भाजपशी युती करून शिवसेनेला फायदा झाला, तर दुसरीकडे भाजपशी काडीमोड घेणाऱ्या चंद्रबाबूंना मात्र त्याचा फटका बसताना दिसतोय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।